नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये कोणत्या खेळाडूवर अन्याय झाला आणि आजच्या एपिसोडमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला कोणत्या गोष्टी खटकल्या ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. सर्वात प्रथम आजची जी गेम होती फ्रँक फ्राईजची. आता हे फ्रँक फ्राईज चोरताना अक्षरशः अरबाज सूरजला लाता मारत होता. अरे ही कुठल्या प्रकारची गेम आहे आणि काय ताकदीचा वापर कुठं पण करायचा अशा पद्धतीने असते की. सूरज चव्हाणला तू उचलून काय टाकतोय, ढकलतोयस काय काय करतोय. अरे सूरज चव्हाण एकदा तापला ना, कुणाच्या बापाला ऐकायचं नाही. तो रांगडा गडी आहे तो. खरं म्हणजे चटणी भाकरीची पावर तुझ्या प्रोटीन पावडरला कधीही भारी ठरला अरबाज. आणि ताकदीचा माज आहे तुला. आणि महाराष्ट्राची जनता एकदा तू नॉमिनेशनच्या राऊंडमध्ये ये, 100% तुझा माज उतरवूनच राहणार ही जनता. त्यानंतर जान्हवी आणि निकी, मान्य तुम्ही एकत्र गेम खेळताय, तुमच्या टीम जिंकावी, तुमच्या टीमचा कॅप्टन, तुमच्या ग्रुपचा कॅप्टन कोणतरी व्हावा अशी तुमची इच्छा आहे. परंतु योगिताला असं ढकलून खाली पाडून तिच्या अंगावर बसणं, परत तिची केस काय ओढणं हे बरोबर आहे का ते तुम्हीच ठरवा आता. कारण अतिशय बेकार गेम खेळत आता. आणि म्हणताय दुसऱ्या टीमला म्हणताय तुमची लायकी आहे का ह्याची, तुम्ही काय वर राहून तुम्ही बोलताय, असं करताय तसं. दम असेल तर खाली तुला वर येऊन मारते. आर्याला काय म्हणते जान्हवी, अगं तुझी लायकी आहे का खेळायची, तू कशा पद्धतीने खेळते, संपूर्ण महाराष्ट्र बघते कशा पद्धतीने तू खेळते चिटिंग करून. त्यानंतर आता अरबाज टीमचा कॅप्टन झालाय म्हटल्यावर तो राजासारखाच वागणार. तो कोणत्याही प्रकारचा म्हणजे एक प्रत्येकाची ड्युटी दिलेली असते, त्याला कोणत्याही प्रकारची ड्युटी नसते. दुसरे जे मेंबर्स आहेत ते ड्युटी व्यवस्थित करतायत का ते पाहणं त्याची ड्युटी असते. तर आपण पाहिलं आजच्या एपिसोडमध्ये पण सूरज चव्हाणच खालची जी केर आहे किंवा लिव्हिंग रूम मधली घाण साफ करताना दिसतोय. आणि जान्हवी आणि निकी किंवा अरबाज हे तिघजण निवांत बसून हसत बसलेत निवांत. अरे लाजा वाटू द्या. कधीतरी एपिसोडमध्ये आत्तापर्यंत जवळपास 20 एपिसोड झाले, 20 दिवसामध्ये एकदाही अरबाज, निकी किंवा जान्हवी किल्लेदार किंवा छोटा पुढारी एकदाही झाडू मारताना दिसलेले नाहीत. म्हणजे काय लायकी आहे ती त्या टीमची यावरून दिसून येतं. सूरज चव्हाण करतोय, कामं करतोय म्हणून त्यालाच कामं करायला लावायची, हे कुठंतरी एक प्रकारचं वाईट वागणं आहे म्हणावं लागेल आणि अनफेअर वागणं आहे. त्यानंतर स्वयंपाकावरनं पण जरा बाचाबाची झाली त्यांची. स्वयंपाकावरनं पण निकी म्हणाली की तू माझ्यामध्ये येऊ नको, मला स्वयंपाक बनवायला येत नाही. अंकिताला म्हणाली मी स्वयंपाक करत असताना तू मध्ये यायचं नाही, तसं करायचं नाही. अगं डीपी दादाला भुका लागले, तिथं डीपी दादाने सांगितलं अंकिताला डाळ बनव, हे बनव, आणि तू असं करते. डीपी दादा एकदा चिडला, ती कुणाच्या बाप्पाला ऐकायचं नाही डीपी दादा. त्यानंतर एक प्रकारचा शेवटचा टास्क होता किंवा एक प्रकारे जे आपले घरातले कोण वारला असेल त्यांना आपण फोन लावू शकत होतो आणि त्यांची संपर्क साधू शकत होतो. वर्षा मॅडमनी पण आपल्या वडिलांना फोन लावला, सूरज चव्हाणनी आपल्या आईला आणि वडिलांना फोन लावला. खूप भावनिक असा एपिसोड झाला आजचा आणि एक प्रकारे स्पर्धा पण पाहायला मिळाली. आता उद्या भाऊचा धक्का आहे, बघूयात उद्या कोणी इलिमिनेट होते. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं इलिमिनेशन कोण होणार नक्कीच कमेंट करून सांगा. टांगती तलवार जी आहे ती आत्ता सध्या निखिल दामलेवर जास्त आहे. तर बघूयात आता उद्या काय होते आणि रितेश दादा उद्या काय म्हणतात भाऊच्या धक्क्यामध्ये. उत्सुकता शिगेल आहे. भेटूयात उद्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.